हाय फ्रेंड्स, स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण कथा उडपी राजाची जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजची आपली कथा परत महाभारतातील युद्धात घडलेल्या घटनांवर आधारित आहे. जेव्हा युद्ध सुरू झाले तेव्हा वेगवेगळ्या राजांनी त्यात सहभाग घेतला होता. कोणी कौरवांकडून, कोणी पांडवांकडून युद्ध लढायचे ठरवले. पण त्यात एक दक्षिणेकडचा उडपी राजा असतो. तो श्रीकृष्णाची भेट घेतो व श्रीकृष्णाला विचारतो की नेमके युद्ध कोण जिंकणार आहे. तेव्हा श्रीकृष्ण नुसतेच गालात हसतात. उडपी राजाच्या लक्षात येते की अर्थात ज्याच्यासोबत श्रीकृष्ण तेच युद्ध जिंकणार. मग तो कोणाच्याही बाजूने न लढता सगळ्या राजांना व श्रीकृष्णाला विचारतो, तुम्हाला या युद्धात एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आणून देऊ इच्छितो की मला मान्य आहे, युद्ध निश्चित होणारच आहे, पण येथे खूप मोठ्या संख्येने सैनिक असतील, राजे असतील, मग इतक्या साऱ्या लोकांचा स्वयंपाक कोण बनवणार. मग सगळ्यांच्या लक्षात आले की उडपी राजा जे बोलते ते बरोबर आहे. हे कामही खूप महत्त्वाचे आहे आणि एक प्रकारे युद्धात भाग घेतल्याप्रमाणेच आहे. मग त्या युद्धात दोन्हीकडे सैनिकांचे व जे कोणी त्या युद्धात भाग घेतला त्या सगळ्यांचा स्वयंपाक उडपी राजा बनवतो. सगळे युद्ध संपल्यावर जे कोणी जिवंत राहिले होते, जे जिंकले, त्या या उडपी राजाला म्हणाले की आम्हाला एक गोष्ट तुम्हाला विचारायची आहे. तेव्हा उडपी राजा म्हणतो, विचारा की. तुम्ही एवढा स्वयंपाक बनवत होतात पण एक कण सुद्धा अन्न वाया गेले नाही, असे कसे शक्य आहे. याचे कारण सांगावे. रोज इतक्या प्रमाणात जेवण बनत होते म्हणल्यावर थोडेफार तरी अन्न वाया जाऊ शकते ना. तेव्हा उडपी राजा म्हणाला, हे सगळे श्रीकृष्णामुळे शक्य झाले. तेव्हा सगळे श्रीकृष्णाकडे बघतात. श्रीकृष्ण म्हणतात, म्हणजे मला नाही लक्षात आले. तेव्हा उडपी राजा म्हणाला की श्रीकृष्णाला भुईमुगाच्या शेंगा खूप आवडतात. आम्ही रोज त्यांना मोजूनच शेंगा खायला देत होतो. त्या शेंगा खाऊन श्रीकृष्ण निघून जायचे व ते निघून गेले की आम्ही त्या शेंगा मोजायचो. जितके शेंगदाणे खाल्ले त्याच्या 1000 पट सैनिक मरणार हे नक्की असायचे आणि त्या हिशोबाने व जितका स्वयंपाक आम्ही कमी करायचो. हे सगळे श्रीकृष्णामुळे शक्य झाले. त्यांचीच लीला आहे. असा हा देवाचा खेळ. हे युद्ध पूर्णपणे श्रीकृष्णाच्या डोक्याने खेळले गेले. युद्ध सैनिक करत होते पण ते श्रीकृष्णाच्या डोक्याने. अशा या युद्धातील छोट्या छोट्या गोष्टी ज्या कोणाच्या लक्षात येत नव्हत्या, पण त्या घडल्या नाहीत तर घडवून आणल्या. सगळी त्याची मर्जी. अशी ही आपली आजची कथा छोटीशी असली तरी खूप छान आहे. तर फ्रेंड, अशा प्रकारे आपली ही कथा संपन्न होत आहे.